ओम नमः शिवाय. थांबा. जर तुमची रास कुंभ असेल, तर पुढची 2 मिनिटे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी युती ठरणार आहेत. आजपर्यंत तुम्ही प्रामाणिकपणे वागूनही तुमच्या पदरी फक्त निराशा, दुःख का आलं? लोकांचं चांगलं करूनही शेवटी तुम्हीच वाईट का ठरतात? याचं रहस्य आता समोर आलंय मित्रांनो. तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार की अजून संघर्ष करावा लागणार? भगवान भोलेनाथ आणि माता भद्रकालीने तुमच्या आयुष्यासाठी कोणता मोठा संकेत दिलाय? अशा आज आम्ही 5 चुका तुम्हाला सांगणार आहोत, ज्या तुम्ही आजच थांबवल्या नाही तर पश्चातापाशिवाय हातात काहीच तुमच्या उरणार नाही. मित्रांनो, तुम्ही भिकेला लागाल, त्यामुळे हा व्हिडिओ चुकून अर्धवट सोडू नका, कारण आज तुमचं नशीब बदलणार आहे मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकानं तुमच्या आयुष्यात एक सुख आलं की पाठीमागे 50 दुःख रांगेत उभी असतात. हा अनुभव तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून रोज भोगत आहात. मनात हजारो इच्छा असूनही दिवसरात्र प्रामाणिकपणे मेहनत करून सुद्धा हुलकावणी देणारे यश आणि अचानक येणारं संकट यामुळे तुम्ही आतून पूर्णपणे खचून गेला आहात. पण आता ग्रहाची चाल बदलली असून तुमच्या पूर्व पुन्हाईचा आणि कष्टाचा काळ फळाला येणार आहे. भगवान शिवशंकराच्या अथांग कृपेने तुमच्या संकटाचे डोंगर आता वितळायला सुरुवात होणार असून तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि संघर्षाचा काळ आता कायमचा संपेल. कुंभ राशीच्या जातकांनो, नवीन वर्षात नशिबाची दारे उघडत असताना आता तुम्हाला जुन्या चुका कवटाळून बसणे महागात पडू शकतं. कारण तुम्ही मनाने अत्यंत हळवे, दयाळू आणि सरळ आहात. कुणाचे दुःख तुम्हाला पाहत नाही. कुणी मध्यरात्री जरी मदतीसाठी हाक मारली तरी स्वतःचा नफा नुकसान न पाहता तुम्ही धावून जाता. हीच तुमच्या सर्वात मोठी ख्याती आणि चांगली गोष्ट आहे. समाज जरी तुमच्या या स्वभावामुळे आदर करत असला तरी याच अतिभावुक स्वभावाचा गैरफायदा घेऊन अनेक जण तुमची फसवणूक करत आहेत. हे तुम्हाला आता ओळखावे लागेल. कुंभराशीच्या जातकांनो, स्वतःच्या अडचणीचा डोंगर पाठीवर घेऊन फिरत असतानाही तुम्ही इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करता, पण तुमची हीच सवय कधी कधी तुमच्या प्रगतीच्या आड येते. ज्योतिषशास्त्रानुसार नकळत तुमच्या अशा काही चुका घडत आहेत ज्या तुमच्या भाग्याला कुलूप लावत आहेत. तुम्ही तुमच्या वापरातील काही खास गोष्टी किंवा ऊर्जा वाहून येणाऱ्या वस्तू लोकांना सहज देऊन टाकता आणि यामुळे तुमच्या वाट्याला येणारे यश आणि सुख अगदी शेवटच्या क्षणी हुलकावणी देऊन दुसऱ्याच्या पदरात पडते आणि तुम्ही हात जोडत मागे उभे राहता. तर कुंभराशीच्या जातकानो, जेव्हा तुम्ही भावनेच्या भरात वाहून जाऊन स्वतःच्या घरातील किंवा वापरातील वस्तू इतरांना दान करता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचे भाग्य दुसऱ्याला बहाल करत असता. ज्योतिषशास्त्राचा हा सर्वात मोठा नियम आहे की प्रत्येक वस्तूला स्वतःची एक सकारात्मक ऊर्जा असते, औरा असतो. जेव्हा तुम्ही ती ऊर्जा दुसऱ्याच्या हवाली करता, तेव्हा तुमच्या जीवनातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खंडित होतो आणि समोरच्या व्यक्तीच्या यशाचा मार्ग मोकळा होतो. मित्रांनो, परिणामी तुमचे चांगले ग्रह, तुमचे इष्टदेव सुद्धा तुम्हाला मदत करू शकत नाहीत. कुंभ राशीच्या जातकानो, जर तुम्हाला जीवनात या सर्वोच्च शिखरावर पोहोचायचे असेल, जे तुम्ही स्वप्नात पाहिले आहे, तर आता केवळ कष्ट करून चालणार नाही, तर या छुप्या अडथळे आणणाऱ्या चुका ताबडतोब थांबवाव्या लागतील. म्हणूनच आज आम्ही या 5 गोष्टीबद्दल सांगणार आहोत. त्या गोष्टी आजपासून, या क्षणापासून कुणालाही दान किंवा भेट देणे बंद करावे. वेळी सावध होऊन जर तुम्ही ही चूक सुधारली, तर माता भद्रकालीच्या आशीर्वादाने जगातील कोणतीही ताकद तुमची प्रगती रोखू शकणार नाही. तर कुंभराशीच्या जातकानो, जर तुमच्या घरात पैशाची चणचण सतत जाणवत असेल आणि कमवलेला पैसा पाण्यात गेल्यासारखा खर्च होत असेल, तर तुम्ही बुध ग्रहाशी संबंधित एक मोठी चूक करत आहात. ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा व्यापाराचा, धनाचा आवक टिकून ठेवण्याचा मुख्य ग्रह मानला जातो. जर तुम्ही नकळतपणे कोणत्याही हिरव्या रंगाच्या वस्तू, हिरवे कपडे, हिरवी मिठाई किंवा अगदी बुद्ध ग्रहाचे दैवत असलेले श्री गणेशाची मूर्ती किंवा फोटो कुणाला भेट म्हणून दिला असेल, तर तुम्ही स्वतःच्या हाताने तुमच्या घरातील धनाचे मार्ग बंद केले आहेत, हे वेळीच ओळखा. कुंभराशीच्या जातकानो, सध्या तुमच्या कुंडलीत माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने अत्यंत शुभ आणि धनलाभाचे समुद्र योग निर्माण होत आहेत. अशा काळात घराची सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी काही गोष्टीवर कडक पाबंदी घालणे सुद्धा अत्यंत गरजेचं असतं. विनाकारण किंवा कोणत्याही ठोस कारणाशिवाय कोणालाही रोख रक्कम, पैसे देऊ नये. घरातील झाडू दुसऱ्याला वापरण्यास देणे टाळावे किंवा लक्ष्मीचे प्रतीक मानले जाणारे आवळ्याचे झाड सुद्धा कोणाला दान करणे तुम्हाला खूप मोठ्या महागात पडू शकते. या गोष्टी घरात आणणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा मुख्य दुसऱ्याकडे वळवतात मित्रांनो, ज्यामुळे लक्ष्मी घरात येता येता महागारी फिरते. कुंभराशीच्या जातकानो, हिंदू धर्मात अन्नदान सुद्धा हे सर्वश्रेष्ठ आणि महादान मानले जाते.
परंतु हेच दान करताना झालेली एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण कुटुंबाला दारिद्र्याच्या खाईत लोटू शकते. अनेकदा आपण पाहतो की दया दाखवून अन्न वाया जाऊ नये म्हणून घरातील शिल्लक राहिलेले शिळे किंवा आपले खाऊन उरलेले उष्टे अन्न कुणाला तरी देऊन टाकतो. मित्रांनो, ज्योतिषशास्त्राचा हा अत्यंत कडक नियम आहे की उष्टे शिळे अन्न दान केल्याने तुम्ही थेट राहू व केतूच्या भयानक प्रकोपाचे शिकार बनता, ज्यामुळे घरातील सुख शांती कायमची नष्ट होत असते. कुंभराशीच्या जातकांनो, केतूचा हा शुभ प्रभाव केवळ तुमच्या आर्थिक स्थितीवरच नाही, तर थेट तुमच्या मानसिक आरोग्यावर आणि बुद्धीवर सुद्धा घात करत असतो. शिळे किंवा उष्टे अन्न दान केल्यामुळे घरात नकारात्मकता वाढून विनाकारण वादविवाद सुरू होतात. कुटुंबातील सदस्य व्यसनाधीनतेकडे वळू लागतात आणि तुमचे भविष्य अंधकारमय बनू शकते. त्यामुळे भविष्यातील या भीषण दुष्परिणामाला टाळण्यासाठी आजच आणि या क्षणापासून घराबाहेर पडणाऱ्या शिळ्या किंवा उष्ट्या अन्नाच्या दानावर कायमची बंदी घातला. मित्रांनो, कुंभराशीच्या जातकांनो, लक्षात घ्या, आपल्या दानावर आलेल्या कोणत्याही गरजूला रिकामी हाताने परत पाठवणे योग्य नसतं. म्हणून जर तुम्ही धान्य, पीठ, तांदूळ दान करायचं असेल तर त्यासाठी अत्यंत चमत्कारी उपाय शास्त्रात सांगितला आहे. जेव्हा तुम्ही कुणाला धान्य, पीठ द्याल तेव्हा ते देण्यापूर्वी आपल्या मनातल्या मनात अत्यंत भक्तिभावाने 3 वेळा ओम विष्णूये नमः या मंत्राचा जप करावा. हा छोटासा उपाय धान्याला जीवन ऊर्जेचे दिव्य रूप देईल आणि त्यामुळे केतूचा दोष तर टळेलच, पण तुमच्या घरात धनधान्य व समृद्धीचे भंडार नेहमी भरलेले असेल. लक्षात घ्या मित्रांनो. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनो, 5वी व अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे घड्याळ, जे आपण अनेकदा अतिशय आनंदाने इतरांना गिफ्ट म्हणून देत असतो. ज्योतिषशास्त्रात घड्याळ हे केवळ वेळ दाखवणारे साधन नसून ते थेट तुमच्या नशिबाचे आणि वेळेचे सूचक मानले जाते. जेव्हा तुम्ही स्वतः वापरत असलेले किंवा नवीन खरेदी केलेले घड्याळ कुणाला तरी भेट म्हणून देता, तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यातील येणारा चांगला काळ, सकारात्मक ऊर्जा समोरच्या व्यक्तीला बहाल करता आणि यामुळे तुमची स्वतःची प्रगती अचानक थांबते. नशिबाची साथ मिळणे बंद होते. म्हणूनच कुणालाही घड्याळ देणे आजपासूनच थांबवा. कुंभराशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रात अशा अनेक सूक्ष्म गोष्टीचे सविस्तर वर्णन केलेले आहे, ज्या आपल्या रोजच्या जगण्यावर थेट परिणाम करत असते. कळत नकळत झालेल्या या चुकावर मात करण्यासाठी आणि तुमचे भाग्य पुन्हा चमकवण्यासाठी एक अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय सुद्धा ज्योतिषशास्त्रात सांगितला आहे. दर शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरातील मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा घरातच आणि गरिबांना काळे तीळ कपडे दान करावे. मित्रांनो, हा उपाय तुमच्या राशीचा स्वामी असलेल्या शनिदेवाला प्रसन्न करतो आणि आजवर दानधर्मात झालेल्या सर्व अनपेक्षित चुकाचे दोष पूर्णपणे नष्ट देखील करत असतो. कुंभराशीच्या जातकांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहताना असं वाटलं असेल की तुमच्याकडून भूतकाळात या 5 चुकांपैकी एखादी चूक घडलीच असेल, तर अजिबात घाबरून जाऊ नका. कारण आता स्वतः भगवान भोलेनाथ आणि माता भद्रकाली तुमच्या पाठीशी उभे आहेत. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचे दिवस आता संपले असून सुवर्ण काळाची पाठ होत आहे. फक्त मनातून सर्व नकारात्मक विचार काढून टाका. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि यापुढे आपल्या भावनांवर ताबा ठेवून अत्यंत बुद्धिमानाने पावले टाका. कुंभराशीच्या जातकांनो, तुम्हाला जर या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती मनापासून आवडली असेल आणि तुमच्या आयुष्यात एक नवी दिशा मिळाली अशी वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. तुमचं एक लाईक, तुमचं प्रेम आम्हाला अशाच प्रकारे नवनवीन मार्गदर्शक माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी ऊर्जा देते. हा व्हिडिओ इतर कुंभराशीच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून त्यांच्याकडून या अशा चुका होणार नाहीत. त्यासोबतच कुंभराशीच्या जातकांनी या संपूर्ण उपायाचा आणि बदलांचा लाभ घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने जय मा भद्रकाली किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. माता भद्रकाली आणि शिवशंकराचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमीच राहील आणि तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होऊन सुख समृद्धीचे आगमन होईल. आमचा हात निस्वार्थ प्रयत्न आहे की तुमच्या आयुष्यात नवी पहाट यावी. भेटूयात पुढच्या अशाच एका आज्ञावर्धक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत